मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला रोहित पिंपलोलकर गायकवाड यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच कामाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. आजपासून महापौर शर्मिला रोहित पिंपलोलकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. नुकतीच ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शर्मिला रोहित पिंपलोलकर गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. 3 फेब्रुवारी रोजी अधिकृत निवडीची औपचारिक घोषणा होणार असली तरी त्याआधीच त्यांनी शहराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतलाय. रविवारी महापौर शर्मिला पिंपलोलकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेची सुरुवात ठाण्यातील कोपरी येथील अष्टविनायक चौकातून करण्यात आली. अष्टविनायक चौक परिसर, कोपरी गाव, कन्हैयानगर, सिद्धार्थनगर, बाराबंगला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी रस्ते व परिसराची साफसफाई, कचरा संकलन, रस्ते पाण्याने धुणे तसेच निर्जंतुकीकरण करण्यात आले. या मोहिमेदरम्यान महापौर शर्मिला रोहित पिंपलोलकर गायकवाड यांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यांची साफसफाई केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, नगरसेविका मालती पाटील, नगरसेविका नम्रता पमणानी, नगरसेवक भरत चव्हाण, कोपरी बाजपाखाडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवाणी, विभाग प्रमुख संतोष बोडके, प्रशांत पाटील, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, शाखा प्रमुख रोहित पिंपलोलकर गायकवाड, विभाग प्रमुख मनीषा शिंदे तसेच सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेना तसेच नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांना माझा नमस्कार. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री पदावर असताना पहिल्यांदाच ही डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना आणली आणि या संकल्पनेतूनच आज कर्तव्य आज आणि पदाचा उद्या चार्ज या पद्धतीने आपण आपल्या इथे डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना आपण अंमलात आणतोय आणि अष्टविनायक चौकापासून ही संकल्पना आपण चालू करतोय. नुसती ही पूर्ण रोड किंवा चौक नसून प्रत्येक गल्लीबोळामधून ही क्लिनिंग केली जाईल. पूर्ण कोपरीमधून आज अष्टविनायक चौकातून ही क्लिनिंग चालू होते. अष्टविनायक चौक असू दे, मीठबंदर असू दे, सावरकर नगर असू दे, सिद्धार्थ नगर, कोपरी गाव, कन्हैयानगर, पूर्ण रोड टू रोड जिथे जिथे 6 ठिकाणी आपण ही यंत्रणा आपण ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी, आपले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आम्ही 4 नगरसेवक आणि आपले सर्व शिवसेनेचे परिवार या सर्वांनी आज इथे उतरलेले आहेत आणि ही डीप क्लीन ड्राईव्ह आजपासून आपण सुरू केलेली आहे. नागरिकांना काय आवाहन करेल आपल्या माध्यमातून? नागरिकांना एवढंच आवाहन करेल की साहेबांनी चालू केलेली संकल्पना सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे आणि हिरवगार ठाणे हे आपल्याला अंमलात आणायचंय. राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून हा सुरू केलेला डीप क्लीन ड्राईव्ह याची सुरुवात ठाणे शहरामध्ये होते. आज माननीय महापौर मॅडम यांच्या उपस्थितीत त्यांच्या पुढाकाराने कोपरीमध्ये विविध ठिकाणी हा डीप क्लीन ड्राईव्ह होतोय. हे सातत्याने आपण डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानुसार आपण सातत्याने हा डीप क्लीन ड्राईव्ह दर आठवड्याला घेणार आहोत आणि संपूर्ण ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी या मोहिमेचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. त्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं आणि खास करून माननीय नियोजित महापौर मॅडम यांनी यासाठी पुढाकार घेतला. उद्या त्यांची अधिकृत निवड होणार आहे, परंतु आजच त्यांनी ह्या कार्याला सुरुवात केली. त्याबद्दल त्यांचंही ठाणेकरांच्या वतीने, ठाणे प्रशासनाच्या वतीने मी धन्यवाद देतो त्यांनाही. बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक
व सार्वजनिक जीवनात कधीही भरून येणारी पोकळी निर्माण झाली असून हा सर्वांसाठी अत्यंत मोठा धक्का आहे. स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचं अस्थिकलश आज सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा परिवार तसेच माजी खासदार व प्रवक्ते आनंद परांजपे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीम मुल्ला, प्रमोद हिंदूराव यांच्यासह या प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार या दोन्ही पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठाणेकर नागरिकांनी यावेळी अस्थिकलश दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी पत्रकारांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आहे. गेला मोठा महाराष्ट्राचं मी पहिल्याच दिवशी सांगितलं, खूप 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 मोठे नुकसान झाले. त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला. आणि त्यांची दृष्टी ही अनपॅरलल होती, म्हणजे त्याची तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते. त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे. कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पुन्हा आठवतात. काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी बिल्डिंग संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाहीये. त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे. त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही. किती वाजता घटना झालेली, कसं झाले, आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, किती वाजता झालं, काय झालं. आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, एक दुःखाचा सावट सगळ्यांच्या मनावर आहे. अशा वेळेस किती वाजता झालं, मग ते कसं झालं, मग तो पायलट कोण होता, हे काही प्रश्न योग्य नाही. सर, आधी देखील काय नेमक्या आठवणी होत्या आपण मी सांगितलं ना की निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत नाही. मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हटलं 3 दिवसात केली, अजितदादा कुठेतरी चुकलेले दिसत आहेत. म्हटलं ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती. ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत असं अजितदादांच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही. सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानी संस्थाला, परंतु आता अजित पवार कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या, परंतु यावरती आता शरद पवारांनी देखील उत्तर दिलेलं आहे की बोलतात की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी. एकंदरीत काय वाटतंय असं? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहितीये हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं. चर्चा सध्या सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्यात, कशा झाल्यात, त्याच्यात काय बोलणं झालंय, हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार. परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी राष्ट्रवादींना एकत्रितता घेऊन तुम्ही माझ्या तोंडातलं कुठलाही काहीही काढू शकत नाही. मी याबाबत काहीही बोलणार नाही. संपूर्ण मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केलेली आहे. अमोल मटकरने आपलं काम केलंय, त्याच्यावरती त्यांनी काय करावं हे माझं काम आहे का? सर, देवेंद्र फडणवीसने शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व दावे फोडले. त्यांचं म्हणण्यात कुठलीच चर्चा झाली असते, दादा आम्हाला बोलले असते विलिनीकरण संदर्भात असं त्यांनी सवाल केला.
चर्चा झाली होती हे 2000% सत्य आहे. देशाचे प्राधान्यक्रम, आकांक्षा आणि जागतिक स्तरावर दीर्घकालीन आत्मविश्वासाची झलक देणारा यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सादर केला. राष्ट्र प्रगतीपथावर ठेवण्याच्या कर्तव्यास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या या अर्थसंकल्पातून कर्तव्य पालनाची त्रिसूत्री अर्थमंत्र्यांनी मांडली आहे. विदेशी गुंतवणुकीला आकृष्ट करण्यासाठी प्रमुख उपाययोजनांची घोषणा करत अर्थमंत्र्यांनी प्रगतीचा रिफॉर्म एक्सप्रेस या अर्थसंकल्पातून वेगानं सोडले. प्राप्तिकरात कोणतीही कर सवलत जाहीर न झाल्यामुळे पगारदारांची काहीशी निराशा झाली असली तरी कोणतीही करवाढ पण केली नसल्याचा दिलासा या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी दिलाय. तर या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालंय? महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे 23,778 कोटी रुपयांचा विक्रमी निधी जाहीर केलाय. महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत केला जाणार आहे. नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी आणि रस्ते दुरुस्तीसाठी 15,000 कोटी रुपये देखील निधी देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राला देशाचं ग्रोथ इंजिन मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने रेल्वे, रस्ते, उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतूद केली आहे. महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटी मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी यावर्षी अर्थसंकल्पात ऐतिहासिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे 23,778 कोटी रुपयांचा विक्रमी निधी जाहीर केला आहे. या प्रकल्पासाठी प्राथमिक टप्प्यात 5,000 कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत केला जाणार आहे. मुंबई लोकलच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी सुमारे 1,200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी आणि रस्ते दुरुस्तीसाठी 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्रस्तावित आहे. कोकण कनेक्टिव्हिटीसाठी सागरी महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. तर पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्लस्टरसाठी 8,000 कोटी रुपयांचा विशेष सवलत आणि पायाभूत सुविधा निधी देण्यात आले. पालघरमधील या महत्वाकांक्षी बंदराच्या कामांसाठी आणि कनेक्टिव्हिटीसाठी 2,500 कोटी रुपयांची तरतूद. यामुळे महाराष्ट्राची निर्णय क्षमता दुपटीनं वाढणार आहे. तर कोकणातील शेतकऱ्यांसाठी काजू आणि नारळ प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी 500 कोटी रुपयांचं विशेष पॅकेज असणार आहे. महाराष्ट्रातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 3,500 कोटी रुपये दिलेत. महाराष्ट्रातील 25 लाख महिलांना यावर्षी लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यांच्या कौशल्य विकासासाठीही निधी वाढवलाय. तर नवीन मेडिकल कॉलेज महाराष्ट्रात नवीन सरकारी वैद्यकीय कॉलेजेस सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटीचा निधी या अर्थसंकल्पनेतून जाहीर करण्यात आला आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.